हरिओम. भगवद्गीताबोध योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 13 क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ त्रयोदशोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 13 श्लोक क्रमांक 10. मयि चानन्ययोगेन भक्तिर्व्यभिचारिणी विविक्तदेशसेवित्वम् अरतिर्जनसंसदी. माझी अनन्य योगाने भक्ती करणे ही भक्ती अव्यभिचारिणी असणे, एकांतवास करणे, जनसमुदायात न रमणे हे ज्ञान आहे आणि या विरुद्धचे आहे त्याला अज्ञान असे म्हणतात. माझी अनन्य योगाने भक्ती करावी. भगवंत श्री सांगतात की त्यांची अनन्य भाव ठेवून भक्ती करावी. भगवंत श्री हे एकमेव उपास्य दैवत असले पाहिजे. एक भगवंत श्री सोडल्यास इतर कोणतेही दैवत उपास्य असू नये. मुक्ती मिळवण्याचे द्वार भक्ती मार्गाने प्राप्त करण्यासाठी भगवंत श्रींशिवाय अन्य मार्गाचा अवलंब करू नये, इतर मार्ग अनुसरू नयेत. याचा चुकीचा अर्थ घेऊन भगवंत श्रींवर टीका करणारे, त्यांना घमेंडखोर आणि अहंकारी आणि बुवाबाजी करणारे म्हणणारे आहेत. परंतु येथे काहीही नाही. हे जाणून घेण्यासाठी आपल्याला दोन गोष्टी पाहाव्या लागतील. एक, आपण जीवन जगताना काही ना काहीतरी काम करतो. अर्थार्जनाशिवाय जगणे अशक्य आहे. यासाठी आपण एखाद्या कचेरीत नोकरी करतो किंवा व्यवसाय करतो. यावेळी नोकरी किंवा व्यवसाय या व्यतिरिक्त आपण इतरही अनेक गोष्टी करत असतो. त्यामुळे आपला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष काही फायदाही होत असतो. परंतु तरीही या इतर गोष्टी आपल्या नोकरीपुढे गौण असतात. नोकरीत व्यत्यय होत असल्यास आपण या अन्य गोष्टी दूर करतो, बंद करतो. याप्रमाणे येथे अर्थ समजून घ्यावा. मुख्य उपासना म्हणून मुक्ती प्राप्त करण्याचा मार्ग म्हणून भगवंत श्रींची भक्ती करावी. यावेळी इतर देवदेवतांची भक्ती करू नये असे नाही, किंवा इतर भक्ती मार्गाची उपेक्षा करावी असेही नाही. यासाठी पुढील मुद्दा पाहावा, म्हणजे ही गोष्ट जास्त स्पष्ट होईल. 2. सर्व देव नमस्कार केशव प्रतिगच्छती. येथे भगवंत श्री याचा अर्थ आपली जी कोणी उपास्य देवदेवता असेल तिची उपासना. यामुळे आपल्याला प्राप्त होणाऱ्या मुक्ती मार्गात काहीही फरक होत नाही. उपासना जशी करावी त्याप्रमाणे त्याचे फळ मिळेल. भगवंत श्री पूर्णावतारी आहेत. त्यांच्यातच सर्व काही सामावलेले आहे. तेच सर्वत्र उपस्थित आहेत. तेव्हा कोणताही संदेह न ठेवता आपल्याला श्रद्धास्थानी आपली उपासना सुरू ठेवावी. आपल्या श्रद्धास्थानी आपली उपासना सुरू ठेवावी. परंतु आपण करत असलेली उपासना ही अनन्य असली पाहिजे. अनेक देवांना साकडे घालून आपली शक्ती एकचित्त होणार नाही. ती अनेक विधा होऊन विखरून जाईल. एक ना धड भाराभर चिंध्या होती, हाती काहीही उरणार नाही. योग ऊर्जा एकवटून उपासना होणे हे केव्हाही ती दिव्य ऊर्जा प्रदीप्त होण्यासाठी उपयुक्त असते. तेव्हा जी काही उपासना आपण करू ती पूर्ण श्रद्धेने करावी. हे आणखी जास्त सविस्तर समजण्यासाठी पुढील मुद्दा उपयुक्त आहे. ही भक्ती अव्यभिचारिणी असली पाहिजे. 17 ठिकाणी हिंडत बसल्यास कोणीही मदतीला येत नाही. 17 ठिकाणी विचार केला जातो की याला काही मीच एकटा नाही, असे अनेक आहेत. इतर कोणी ना कोणी करेल मदत. प्रत्यक्ष कोणीच उभी राहत नाही. यासाठी परखडपणे व्यभिचार असा शब्द वापरला आहे. एकनिष्ठ असावे.
त्या योगे एकाग्र मनाने अमन अवस्था प्राप्त करून एकचित्त होऊन त्याचे फळ म्हणजे साक्षात्कार प्राप्त होतो. पाण्याचा एक अगदी छोटासा थेंब दगडावर अनेक ठिकाणी पडत राहिला तर त्याचा काही उपयोग होत नाही. परंतु तोच एक छोटासा थेंब एकाच ठिकाणी सतत पडत राहिला, याला आपण अभिषेक असे म्हणतो, तर तोच थेंब दगड फोडू शकतो. त्यामधूनच श्री महादेव प्रकट होतो, भक्त साक्षात्कारी होतो. एकांतवास करावा. यासाठी एकांतवास ही साधना आहे. एकांतवास म्हणजे घर सोडून समाजापासून दूर जायचे नाही. आपण जेथे राहत आहोत तेथेच एकांतवासात उपासना करायची आहे. आपण आपल्या कुटुंबियांसमवेत बसलेले असतो. कुणीतरी आपल्याशी बोलतो, आपले लक्ष नसते. मग आपल्या डोळ्यासमोर टिचकी मारून आपल्याला तंद्रीमधून जागे गेले जाते. यावेळी आपण आपल्या घरात आपल्या कुटुंबियांसमवेत असूनही आपण त्यांच्यात तेथे नसल्यासारखे झालेले असतो. आता या तंद्रीचे रूपांतर अनन्य योगात करायचे आहे. एक याचा अर्थ आपण एकटेच असावे, अन्य कुणीही नसावे. कोणी असले तरी त्याची दखल घेतली जाऊ नये. एकांत याचा अर्थ आपल्या स्वतःच्या एकाचाही उपसर्ग नसावा. पूर्ण मौन किंवा निश्चल होऊन स्वतःचाही विसर व्हावा. आपण बर्फ वितळतो तसे आपले आपल्यातच विरघळवून जावे. त्यायोगे केवळ वास म्हणजे केवळ चैतन्य, केवळ अस्तित्व उरावे. हे साध्य होण्यासाठी पुढील साधना करावी. जनसमुदायात रमू नये. यासाठी सुरुवातीला जमेल तितके एकटेच राहण्याची सवय करावी. ही सवय मुद्दामहून करावी आणि कटाक्षाने जोपासावी. याचा अर्थ समाजाशी वैर ठेवावे असा नाही, परंतु निश्चितच समाजात रमू नये. गप्पांचे अड्डे जमवून गैरहजर असलेल्यांची उणीदुणी काढत जीवन जगू नये. समाजात राहूनही अलिप्त भावनेने साक्षी राहून जगावे. कुठेही गुंतू नये. समाजसेवा निरपेक्ष भावनेने करावी. सेवा करून झाली की तक्षणी तेथून दूर व्हावे. विनाकारण उगीच कुठे जाऊ नये, परंतु जेथे सेवा पाहिजे असेल तेथे सर्वात प्रथम सक्रिय व्हावे. वर नमूद केलेल्या 4 गोष्टी हे ज्ञान आहे आणि या विरुद्धचे आहे त्याला अज्ञान असे म्हणतात. हरिओम.